पुण्यातील नसरापूर आणि पर्वती भागातील अत्याचाराच्या घटनांनी संतापाची लाट पसरली असतानाच आता मुळशी तालुक्यातल्या एका आईस्क्रीम विकणाऱ्या इस्मानं मतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. तर अकोल्यात एका गावात 60 वर्षाच्या वृद्धाने शेजारी राहणाऱ्या एका 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. गाव असो, शहर असो किंवा महानगर असो, अल्पवयीन मुली, महिला कुठं सुरक्षित नसल्याचं दिसतंय. महाराष्ट्र सरकारनं राज्यात लाडकी बहीण सारखी योजना लोकप्रिय केली, पण ही लाडकी बहीणच आज असुरक्षित वातावरणात आहे. खरं तर महाराष्ट्रासारख्या राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार विचारांचा वारसा आहे. शिवरायांच्या रयतेच्या राज्यात महिला भगिनींचा कायम सन्मान राखला गेला. रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही, शिवरायांची सक्त ताकीद होती. तशीच माय भगिनींकडे सुद्धा वाकड्या नजरेनं बघायचं नाही असा कडक नियम केला होता. आया बहिणींच्या आबरूशी खेळणाऱ्यांचे हात पाय कलम केले जात असा शिवकाळ होता. शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या पत्नीला कशी सन्मानाची वागणूक दिली हा इतिहास आपण जाणतो. आज मात्र राजांच्या या महाराष्ट्रात काही विकृत लोकांनी नंगानाच सुरू केलाय. अल्पवयीन मुली त्यांच्या लैंगिक विकृतीची शिकार होतात. महिला भगिनींची आबरू लुटली जात आहे. पण कायदा व्यवस्था कमी पडते, गुन्हेगार सुटतात आणि पुन्हा तोच गुन्हा करायला तयार होतात. नसरापूर प्रकरणात तेच दिसतंय. आरोपीला वेळीच कठोर शिक्षा झाली असती तरी घटना घडली नसती. पण न्यायव्यवस्था यात कमी पडते हे नक्की. हेच बहुतेक प्रकरणात आपल्याला समोर आलेलं दिसतं. त्यामुळे लोकांचा कायदा न्याय यंत्रणेवरचा विश्वास उडत चाललाय. शिवरायांच्या काळात जसा नराधमांचा चौरंग केला जायचा तसंच केलं पाहिजे अशी मागणी लोक आता करू लागलेत. नसरापूर प्रकरणात आरोपीच्या पत्नी व मुलाने सुद्धा त्याला फाशी द्या अशी मागणी केली. अत्याचाराच्या घटना वाढतात. शासन प्रशासन लाडक्या बहिणींना सवलती देतंय, पण सहानुभूती आता नको, त्याऐवजी सुरक्षा द्या असं म्हणायची वेळ आली. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराराणी अशा अनेक कर्तृत्वान महिला महाराष्ट्राने पाहिल्या वेळ आली तेव्हा या स्त्री शक्तीनं शस्त्र हाती घेतलं. म्हणून तिची तुम्ही परीक्षा पाहू नका. चिमुकल्या काळा खुडल्या जात आहेत, त्यांचं बालपण ओरबाडलं जात आहे. ते थांबवा. त्यासाठी जे जे करता येईल ते करा. आपला महाराष्ट्र सुरक्षित करा, अशी ओळख नवीन बनवा. नाहीतर राज्यकर्त्यांनो, येणारा काळ तुम्हाला कधीही माफ करणार नाही. हा महाराष्ट्र वेगळा होता, जो कायम देशामध्ये एक वेगळं स्थान राखून होता. मात्र आताचा महाराष्ट्र पाहिला तर महाराष्ट्र नक्की कुठं चाललाय हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.